नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. जिल्हा परिषद अंतर्गत इथे 20,000 पेक्षा जास्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो महाराष्ट्र अंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत इथे नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जिल्ह्यानुसार इथे पदांची संख्या वेगवेगळी आहे. सो त्या संबंधीचे तर बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती इथे येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी सेपरेट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जिल्ह्यानुसार पदांची संख्या वेगळी आहे आणि कोणत्या पदांसाठी ही भरती आहे त्यासाठी सेपरेट जाहिरात जी प्रत्येक जिल्ह्यानुसार आहे. सो आपल्या चॅनलवरती संपूर्ण सगळ्या जिल्ह्यांसाठी जाहिरात जी आहे तुम्हाला बघायला मिळतील. सो जवळजवळ 20,000 पदांसाठी ही नव्याने भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. 5 ऑगस्टपासून अर्ज सुरू झालेले आहेत ते 25 ऑगस्टपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार आहात. पण आजचा व्हिडिओ स्पेशल यासाठी आहे की यासाठी कोण अर्ज करू शकणार आहे, शैक्षणिक अर्हता या पदांसाठी काय आहे, अनुभव काय लागणार आहे. सो ती संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत. कारण की प्रत्येक जिल्ह्यासाठी सेपरेट जाहिरात आहे. सो प्रत्येक जाहिरातीमध्ये ही माहिती कॉमन आहे. शैक्षणिक अर्हता सगळ्या पदांसाठी सेम असणार आहे की तुम्ही पुणे जिल्ह्याअंतर्गत अप्लाय करा, ठाणे जिल्ह्याअंतर्गत करा किंवा अहमदनगर जिल्ह्याअंतर्गत करा. सो प्रत्येक जिल्ह्यासाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, जो काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो सेम आहे. सो यासाठी हा कॉमन एकच व्हिडिओ इथे मी बनवलेला आहे की ज्यामध्ये संपूर्ण पदांसाठीची शैक्षणिक अर्हता, अनुभव, जी काही इलिजिबिलिटी लागणार आहे ती आपण डिटेलमध्ये इथे बघणार आहोत. सो तुम्ही सुद्धा जिल्हा परिषद अंतर्गत इथे अप्लाय करू इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की खूप महत्त्वपूर्ण ही माहिती आहे की नक्की तुम्ही त्या पदासाठी अप्लाय करू शकता की नाही, शैक्षणिक अर्हता तुमची त्यासाठी योग्य आहे की नाही, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये इथे बघायला मिळणार आहे. तर सगळ्या पदांसाठी 1 बाय 1 आपण एक एक पदासाठी जी शैक्षणिक अर्हता, अनुभव जो आहे तो संपूर्ण डिटेलमध्ये इथे बघणार आहोत. तुम्ही जर कोणत्या जिल्हा परिषद अंतर्गत जाहिरात बघितली असेल तर प्रत्येक जाहिरातीमध्ये ही माहिती दिलेली आहे. सेपरेटली आहे. पुणे जिल्ह्याची जाहिरात ओपन करा, मुंबई अंतर्गत, धुळे, नागपूर, प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत ही माहिती आहे. सो यासाठी कॉमन हा व्हिडिओ आहे कारण की ही शैक्षणिक अर्हता, अनुभव सगळ्या जिल्हा परिषद, ह्या महाराष्ट्र अंतर्गत जेवढ्या जिल्हा परिषदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सगळ्यांसाठी सेम आहे. सो आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी अप्लाय करायचं असेल तो त्यासाठी ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांना बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीसाठी असणारा 12 महिन्यांचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांना इथे नेमणूक करण्यात येणार आहे. सो ही शैक्षणिक अर्हता आहे आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी. आरोग्य सेवक पुरुष 40% इथे आहे. सो यासाठी विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, त्याचबरोबर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांचा 12 महिन्यांचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर 3 संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणं आवश्यक राहणार आहे. सो विज्ञान विषय घेऊन तुमची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार इथे अप्लाय करू शकता. आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी. सो यासाठी सुद्धा विज्ञान विषय घेऊन तुमची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अप्लाय करू शकतात. राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा अनुभव धारकांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि ज्यांनी जो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा पाठ्यक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे, जर नसेल केला तर 3 संधीत तुम्हाला यशस्वीरित्या पूर्ण करणं इथे आवश्यक राहणार आहे. सो तुमची नियुक्ती झाल्यानंतर ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर आरोग्य परिचारिकाच्या इथे पोस्ट आहे, ज्या आरोग्य सेवक महिला. सो यांसाठी ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील, सो असे उमेदवार इथे आरोग्य परिचारिकासाठी अप्लाय करू शकतो. त्यानंतर इथे आहे औषध निर्माण अधिकारी. सो फार्मासिस्टच्या ह्या जागा आहेत. सो औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका, डी फार्म किंवा बी फार्म, दोन्ही कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात. आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार. ओके. सो यासाठी रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं इथे गरजेचं आहे. सो ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तेच उमेदवार इथे अप्लाय करू शकता. PCI महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलकडून तुमचं रजिस्टर ॲज अ रजिस्टर फार्मासिस्ट तुम्ही असणं इथे गरजेचं आहे.
डिप्लोमा कॅन्डिडेट किंवा डिग्री बी फार्म डी फार्म दोघंही अप्लाय करू शकतात, पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी इथे असणार आहे. त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक, सो यासाठी किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60% गुणांसह उत्तीर्ण आवश्यक असणार आहे, किंवा शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका 3 वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे, किंवा शासनमान्य संस्थेची समाज कल्याणाची पदवी BSW, किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य, किंवा कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम कृषी विषयक पदवी, किंवा उच्च अर्हता धारण असणाऱ्या समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना इथे प्राधान्य मिळणार आहे. संगणक हाताळणीबाबत तुम्हाला इथे तंत्रज्ञान वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत ह्या जागा आहेत. सो यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका किंवा तुल्य अर्हता धारण असलेले उमेदवार. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी अंतर, सो यंत्र अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका. कनिष्ठ आरेखकच्या पोस्ट आहेत. सो यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण असतील आणि तुल्य अर्हता धारण करत असतील, किंवा ज्यांनी शासनाने मान्य दिलेला स्थापत्य आरेखाचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला असेल असे उमेदवार अप्लाय करू शकतात. कनिष्ठ यांत्रिकच्या पोस्ट आहेत ज्यांनी तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिक विषयातील अल्प मुदतीचा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असेल, किंवा जे समतुल्य अर्हता धारणकारक असतील असे उमेदवार. ओके. रूळ मार्ग किंवा वाफेवर किंवा तेलावर चालणारे रोड रोलर दुरुस्त करणे इत्यादींचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार इथे अप्लाय करू शकतात. सो प्रत्येक पदासाठी ही शैक्षणिक अर्हता अनुभव हा कंपल्सरी आहे. ही शैक्षणिक अर्हता आणि अनुभव असलेले उमेदवारच यासाठी इथे अप्लाय करू शकतात. त्यानंतर कनिष्ठ लेखा अधिकारीच्या पोस्ट आहेत. सो तुम्हाला जर कनिष्ठ लेखा अधिकारीसाठी अप्लाय करायचं असेल सो यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणं आवश्यक आहे. कोणत्याही सरकारी कार्यालय, व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा अनुभव ज्यांना असेल अशा उमेदवारांची इथे नेमणूक देण्यात येणार आहे. सो लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम वा द्वितीय वर्गातील पदवी धारण करणाऱ्या अधिक पसंती इथे दिली जाईल. सो यानुसार ही शैक्षणिक अर्हता आहे. कनिष्ठ सहाय्यकच्या पोस्ट आहेत इथे. सो यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या मंडळाने जे आहे शासकीय परीक्षा विभाग. सो मराठी इंग्रजी टंकलेखन तुम्हाला 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र आणि किंवा मराठी टंकलेखन 50% गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण असतील असे उमेदवार. इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण असतील असे उमेदवार किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना सुद्धा पसंती इथे दिली जाणार आहे. सो कनिष्ठ सहाय्यकसाठी टायपिंग इथे गरजेचं आहे. सो यापैकी तुम्हाला इथे 2 भाषांपैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्ती केलेले उमेदवार नियुक्ती केलेल्या तारखेपासून 2 वर्षाच्या कालावधीत इंग्रजी भाषेतील दर मिनिटास 40 शब्दाहून कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळवून सादर करणं आवश्यक राहणार आहे. कनिष्ठ सहाय्यक लेखाच्या इथे आहेत. सो यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे. टायपिंग इथे गरजेचं आहे. 30 प्रति मिनिट स्पीड तुमचा मराठीसाठी सो त्यासाठी दिलेला आहे. लेखाविषयक कामकाजाचा अनुभव असेल तर प्राधान्य इथे तुम्हाला या पदांसाठी मिळू शकतो. तारतंत्रीच्या यामध्ये पोस्ट आहेत. सो महाराष्ट्र शासनाच्या इथे मंडळाने दिलेली तारतंत्री दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र इथे आवश्यक असणार आहे. मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकाच्या पोस्ट आहेत. सो ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या सांविधिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण करणं आवश्यक असणार आहे. पुढची इथे पोस्ट आहे पशुधन पर्यवेक्षकच्या पोस्ट आहेत. सो यासाठी पशुवैद्यकशास्त्रातील पदवी किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी याबाबतची पदविका प्रमाणपत्र आवश्यक इथे राहणार आहे. सो यानुसार तुम्हाला कोणती पदविका इथे लागणार आहे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. त्यानुसार जी ही तुमच्याकडे अर्हता असेल तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियनच्या इथे पोस्ट आहेत.
सो लॅब टेक्निशियनसाठी ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केलेली असेल अशा उमेदवारांना इथे नेमणूक करण्यात येणार आहे. तसंच हाफकिन्स संस्थेचा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रामध्ये पदविका धारण केलेल्या उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर यांत्रिकीच्या इथे पोस्ट आहे. सो शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक इथे असणार आहे. समतुल्य म्हणून जाहीर केलेली कोणतीही अर्हता असावी. सो यासाठी काय इथे लागणार आहे तुम्हाला दिलेला आहे. ऑटोमोबाईल न्यूमॅटिक मशीनच्या देखभाली दुरुस्तीचा 1 वर्षापेक्षा कमी अनुभव इथे नसावा. ओके. पुढची पोस्ट आहे लघुलेखक. लघुलेखकसाठी तुमच्याकडे इथे जी आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा त्याच्याशी तुल्यपर्यंत उत्तीर्ण आवश्यक असणार आहे. इंग्रजी आणि मराठी किंवा इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन दर मिनिटास 120 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखन टायपिंगचं 40 किंवा दोघांपैकी एक इथे लागणार आहे. मराठी किंवा इंग्रजी. मराठी असेल तुमचं तर इथे 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट. सर्टिफिकेट्स तुम्हाला इथे लागणार आहे. वरिष्ठ सहाय्यकच्या पोस्ट आहे. यासाठी संविधान मान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार. वरिष्ठ सहाय्यक लेखाचा पोस्ट आहेत. सो यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणं आवश्यक आहे. लेखाशास्त्र किंवा लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या, पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणाऱ्या अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत इथे 3 वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधीसाठी तुम्ही लेखाविषयक कामांचा पदवीनंतरचा अनुभव इथे असेल तर प्राधान्य तुम्हाला मिळणार आहे. विस्तार अधिकारीची पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता असेल तर ते इथे अप्लाय करू शकता. विस्तार अधिकारीच्याच पोस्ट आहे शिक्षण अंतर्गत. सो यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची BA, BCom, BSc ही पदवी आवश्यक आहे. 50% गुणांसह उत्तीर्ण करणं आवश्यक असणार आहे. आणि ज्यांनी कोणतीही मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Ed अथवा समकक्ष पदवी 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अध्यापक शासनमान्य पदावरील सक्षम अधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता दिलेला किमान 3 वर्ष अध्यापनाचा आणि प्रशासनाचा अनुभव असेल असे उमेदवार इथे अप्लाय करू शकतात. विस्तार अधिकारी सांख्यिकी अंतर्गत पोस्ट आहेत. सो यासाठी विद्यापीठाची विज्ञान, कृषी, वाणिज्य, वाङ्मय शाखेतील अर्थशास्त्र, गणित अथवा सांख्यिकी विषयासखर इथे पदवी असेल तर इथे नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर इथे आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, बांधकाम, लघु पाटबंधारे विभाग. सो यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा 1 वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण झालेले उमेदवार इथे अप्लाय करू शकता. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर किंवा आरेखक आणि सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र. सो यापैकी पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी धारण केलेले उमेदवार इथे अप्लाय करू शकतात. ओके. सो ही संपूर्ण शैक्षणिक अर्हता, अनुभव या सगळ्या पदांसाठी इथे डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आहे. सो तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद अंतर्गत इथे जागा बघा, कोणकोणत्या जागा आहेत तुमच्या जिल्हा परिषद अंतर्गत, त्यानुसार जिथे आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तो संपूर्ण पदांची शैक्षणिक अर्हता, अनुभव दिलेला आहे. सो प्रत्येक जिल्ह्यानुसार सेपरेट जाहिरात आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. सो जे कोणी चॅनलवरती नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. कारण की जिल्हा परिषद भरती पूर्ण होईपर्यंत सगळे छोटे मोठे जे काही महत्त्वाचे अपडेट आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा. त्याच्यावरती संपूर्ण PDF तुम्हाला बघायला मिळतील. टेलिग्राम चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांसाठी जे काही अभ्यासाचे व्हिडिओ आहेत ते लवकरच आपल्या चॅनलवरती सुरू होणार आहेत. सो त्यासाठी सुद्धा नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करून ठेवा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.